देवपूजा केल्यावर लेकीला म्हणलं उठा उठा ओ चिऊ ताई, आणि उठल्यावर म्हणलं तुझ्या पारुशा गालाचा पा दे ना, तर तिने असे गालच झाकून घेतले. चिऊताईला खिचडीमधले बटाटे लय आवडतात म्हणून बाजूला काढून ठेवले आणि चहा वगैरे पिऊन लेकीला दुसऱ्या आजीकडे सोडलं आणि ऑफिसला गेलो. आणि ऑफिसवरून आम्ही घरी आल्यावर ही बघा आम्हाला कशी करते. नंतर पप्पाच्या पायाचा एक जुना भाऊ बघून लेक देव बाप्पाला काय म्हणाली ऐका. नंतर श्री रामचरित मानस वाचायला घेतलं. त्यात बिभीषण म्हणाला, हे पवनपुत्रा माझी परिस्थिती ऐकून घे. ज्याप्रमाणे दातांमध्ये बिचारी जीभ दबून राहते त्याप्रमाणे मी येथे राहतो. आणि चुटकी वाजून लेक म्हणाली,